श्रीराम समर्थ. संस्कारांची पायाभरणी, ऐकूया गोड गाणी असा एक कार्यक्रम आम्ही टेप केला आहे. त्याच्याहून अधिक महत्त्वाचा, भारतीय मनावर आध्यात्मिक जीवनाचे संस्कार घडवणारा, कर्तव्याचा धडा शिकवणारा, गीतेचे थोडेसे विश्लेषण आणि अर्थ सांगणारा कार्यक्रमही टेप करूया असं मनात आलं. लहानपणापासून माझ्यावर भगवद्गीतेचे संस्कार होते. वडील शांताराम बापू आठवले नित्य गीता आजोबा शांताराम बापू आठवले नित्य गीता रहस्य वाचायचे. सासरे विश्वनाथ पंत आठवले यांची संपूर्ण गीता पाठ होती. शाळेत प्रार्थनेला गीता होती. एवढेच नव्हे, मॅट्रिकला शाळेत गीतेची परीक्षा होती. पुढे BAलाही गीतेचा पेपर होता. अशा तऱ्हेने सासर, माहेर, शाळा, कॉलेज सर्वकडून माझ्यावर गीतेचे संस्कार झाले आणि ते दृढ झाले सासरे आणि आजोबा यांची शुद्ध शीलवंत अशी वागणूक पाहून. शाळेत विनोबा भावे यांचं गीता प्रवचने पुस्तक बक्षीस मिळालं होतं, पण त्याचा अभ्यास झाला नव्हता. गेल्या 8-10 वर्षात त्या छोट्याशाच पण अगदी घरगुती भाषेतल्या पुस्तकातले प्रथमदर्शी सर्वांनाच कठीण वाटणारे जीवनाचे तत्त्वज्ञान अगदी गणितातल्या सूत्राप्रमाणे सांगता येतील असे मनात ठसले. गीता, त्याच्यातल्या शब्दांचे अर्थ, तत्त्वज्ञानाचे विश्लेषण गोरखपूर प्रेसच्या पुस्तकांनी सोपं झालं. शिक्षिका म्हणून वाचलेलं, समजलेलं सुसंबद्ध लिहून काढायची सवय होती आणि माहेरी मी मोठी बहीण ताई होते, त्यामुळे समजलेलं सगळं काही भावंडांना सांगायची, शिकवायची आवड होती. त्यामुळे मी जो काही थोडा गीतेचा अभ्यास केला त्याचा भावंडांना उपयोग व्हावा अशी इच्छा होती. तेव्हा माझ्या गीतेवरच्या लिखाणाच्या झेरॉक्स कॉपीज काढण्याऐवजी CD बनवूया असे मुलगा सखाराम आठवले याचं मत पडलं. या CDचा गीतेचा अभ्यास वाढवायला आणि गीतेचे कर्म, ज्ञान, भक्ती, योगाचे तत्त्वज्ञान अंगी आणायला सर्वांना मदत हो अशी श्रीकृष्णचरणी प्रार्थना करून मुख्य कार्यक्रम गीता, त्या गीतेकडे वळूया. गाण्याच्याच कार्यक्रमात गीता घेतली, कारण प्रथम धर्माचा आणि देवाचा संस्कार झाला पाहिजे आणि दिवसाची सुरुवात देवाला आणि धर्माची आठवण ठेवून करावी अशी आपली परंपरा आहे की ज्याच्यामुळे आपली खरंच ईश्वराशी भेट होऊ शकते. तर ते सोपं होतं. गीतेचं तत्त्वज्ञान जर आपल्याला समजलं तर. गीता ही कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली आहे. कौरव पांडवांचं युद्ध चाललं होतं. कौरव चुलत भाऊ होते, न्यायाप्रमाणे राज्य द्यायला तयार नव्हते. तरी पण या चुलत भावंडांची लढायचं कसं, त्यांना मारायचं कसं, असा एक प्रकारचा मोहच अर्जुनाला झाला आणि क्षत्रियाचं जे कर्तव्य की युद्धाला तयार व्हायचं ते त्याला करू नये असं वाटायला लागलं आणि शूरवीर असून घाबरला असतो. आणि कृष्णाला त्यांनी सांगितलं की मी यांना मारू शकत नाही. त्यावेळेला अर्जुनाच्या ठिकाणी कर्तव्याची जागृती करण्यासाठी म्हणून कृष्णाने ही गीता महाभारतात सांगितली. ही व्यासाने महाभारतातलं एक प्रकारचा ज्ञानदिवा व्यासाने लावलेला होता आणि त्यात व्यासानेच श्रीकृष्णाची ही गीता अर्जुनाला उपदेश म्हणून घातलेली आहे. आणि त्यावेळी ही गीता याचाच अर्थ की हे गायन आहे. गानस्वरूपामध्ये कृष्णाने हे सांगितले आहे. गानस्वरूपामध्ये सूत्रबद्ध ज्या वेळेला एखादी गोष्ट सांगितली जाते त्यावेळेला थोड्या शब्दामध्ये किती व्यापक अर्थ त्याच्यामध्ये भरलेला असतो हे ज्या वेळेला आपण गीतेचा नीट अभ्यास करतो त्यावेळेला लक्षात येतं आणि आपलं खरोखरच नतमस्तक होतो आपण या गीतेच्या तत्त्वज्ञानाशी. तर या गीतेचंच आधी ध्यान करायचं आणि या गीतेमध्ये काय आहे आणि आपल्याला काय शिकायचं आहे हे एका वेळेला आपल्या सगळं लक्षात यावं म्हणून त्याचे गीतेच्या ध्यानाचे जे श्लोक आहेत ते आज आपण सुरुवातीला म्हणायचे असतात ते म्हणूया आणि नंतर गीतेच्या पहिल्या अध्यायापासून त्याचा जो काही अर्थ किंवा तत्त्वज्ञान विनोबांनी सांगितलेलं आहे
ते आणि गीता प्रेसच्या पुस्तकातून मला जे कळलं ते मी लिहून काढलं आहे, ते आपल्यासाठी वाचणार आहे. आता ध्यान आहे याच्यामध्ये पांडव युद्ध जिंकले, पण ते कसे जिंकले आणि त्या युद्धाला एक प्रकारची नदी म्हटलं आहे. आणि या नदीमध्ये काय काय अडथळे होते आणि ते पांडवांनी कसे तयार केले याचा अर्थ याच्यामध्ये सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये शकुनीला काळा दगड म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर द्रोणाचार्य आणि भीष्म यांना त्या रणनदीचे 2 तट म्हटले. ते यांचे गुरु ते पांडवाचे, तरी त्यांना यांची कौरवांची बाजू घ्यावी लागली आणि ते 2 त्या रणनदीचे जणू तटच होते. असं या रणनदीमध्ये कोणाकोणाला पांडवांना तोंड द्यावं लागलं ते या ध्यानामध्ये आहे. आणि शेवटी असं सांगितलेलं आहे की ही रणनदी एवढे अडथळे असूनसुद्धा पांडव का जिंकले, तर त्यांना आधार कोणाचा होता, तर त्यांचा कैवर्तका हा केशव हा म्हणजे प्रत्यक्ष कृष्ण हा त्यांचा नावाडी असतो. म्हणून आपण सर्वांनी आपला जो जन्मदाता परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा त्याचे पाय सोडायचे नाहीत आणि भक्ती सोडायची नाही. या गीतेमध्ये सुद्धा ज्ञान आवश्यक आहे, कर्म तर माणसाला सुटतच नाही, पण एवढं सगळं झाल्यानंतरही भक्तीचं महत्त्व जास्त सांगितलेलं आहे. म्हणून त्या कृष्णाला वंदन करून आपण आता हे ध्यान म्हणते आणि त्यानंतर पहिला अध्याय सांगते. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरू. सगळ्या जगाचाच गुरु श्रीकृष्ण आहे, त्याला वंदन करून गीतेचा ध्यान म्हणते आणि त्यानंतर पहिल्या अध्यायाचं सांगते. अथ ध्यानम्. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला. अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः. पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं. लोके सज्जनषट्पदैरहरः ते पीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमलप्रध्वंसिनः श्रेयसे. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुवन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. इति ध्यानम्. आता पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया. पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. अर्जुनाला विषाद झालेला आहे
कर्तव्य आहे त्याचं लढण्याचं न्यायासाठी, आणि योग्यच मागणी ते करत होते आणि ती मिळत नव्हती, हे चुलत भाऊ कौरव देत नव्हते. त्यावेळेला त्याला या आपल्या भावंडांना मारायचा म्हणून वाईट वाटायला लागलं आहे, विषाद वाटायला लागला आहे, आणि त्याचं धैर्य सगळं गळून गेलं आहे. त्याचं वर्णन आणि त्याला कृष्ण काय म्हणतोय ते या पहिल्या अध्यायात आहे. म्हणून या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. ह्याच्याहून सावकाश नको ना. 1932 साली धुळे येथील जेलमध्ये विनोबा भावे यांनी अनेक देशसेवाभावी संत महंत सेवक तुरुंगात गेलेले होते देशासाठी. त्यांच्यासाठी, त्या राजकैद्यांसाठी गीता ग्रंथाचे महत्त्व सांगण्यासाठी संपूर्ण गीता ग्रंथाविषयी 18 अध्यायांवर प्रवचनं केली होती. प्रवचन देताना विनोबाजींना वाटत नव्हतं की ते बोलत आहेत म्हणून. ते म्हणतात की परमेश्वरच ते सगळं प्रवचन माझ्या मुखातून बोलवित होता. आपल्या हिंदू धर्मातील रामायण व महाभारत या 2 ग्रंथांचं महत्त्व असं आहे की त्यातल्या व्यक्ती आपल्या जीवनाशी एकरूप झाल्या आहेत. राम, सीता, हनुमान, नंतर महाभारतातले धर्म, द्रौपदी यांच्या चरित्रांनी भारतीय जीवन हजारो वर्ष भारावून गेलं आहे. रामायण हे मधुर नीतिकाव्य आहे, तर महाभारत हे व्यापक समाजशास्त्र आहे. यातील एकलक्ष संहितामध्ये व्यास महर्षींनी अनेक चरित्र कौशल्याने यथावत रेखाटली आहेत. केवळ निर्दोष एक परमेश्वरच असतो, दुसरा कोणीही नाही, ही गोष्ट महाभारतात स्पष्टपणे सांगितली आहे. भीष्म, युधिष्ठिर अशासारख्यांचे दोष यात दाखविले आहेत, तर कर्ण, दुर्योधन यांच्यासारख्यांचे गुणसुद्धा सांगितले आहेत. मानवी जीवनाचं सुष्ट आणि दुष्ट दोन्ही प्रकारचं यथार्थ दर्शन महाभारतात आपल्याला दिसतं. याच महाभारतात कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता व्यासांनी घातली आहे. व्यासांना महाभारतातील सर्व व्यक्तींच्या चरित्रातून जे मुख्य तत्त्वज्ञान, उपदेशाचं सार सांगायचं होतं ते म्हणजेच कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता. गीता म्हणजे महाभारताचं मुख्य साररूप तत्त्वज्ञानच आहे. जीवनसागरात भरकटणाऱ्या, डळमळणाऱ्या कठीण प्रसंगांशी, वादळाशी सामना करणाऱ्या जीवांना मार्ग दाखवणारी दीपस्तंभ आहे ही गीता. ऐकणारा, सांगणारा आणि लिहिणारा तिघे अर्जुन, कृष्ण आणि व्यास इतके समरस झाले होते की त्या तिघांना कृष्ण हे नाव मिळालं. कोणती गोष्ट सांगण्यासाठी किंवा कोणत्या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला हे आपण आधी पाहू. हीच गोष्ट गीतेच्या पहिल्या अध्यायात आहे. दुर्योधनादी चुलत भावांशी युद्ध करणार नाही, भीष्म, द्रोण अशा गुरुवर्यांचा वध करणार नाही असं म्हणून अर्जुनाने धनुष्यबाण खाली टाकून दिले होते. अर्जुन शूर योद्धा होता. तो युद्धाला भीत नव्हता. तो दुबळा नव्हता. आजे, बाप, मुले, नातू अशा आप्तसंबंधांच्या, स्वकीयांच्या 4 पिढ्या मरू नाही तर मारू अशा आवेशाने त्याच्यापुढे उभ्या होत्या. त्यांना मारण्याचा प्रसंग त्याच्यासमोर होता. अशा वेळी स्वकीयांच्या मायामोहामुळे, आसक्तीमुळे त्याचं सारं अवसान घडलं. मोहापायी कर्तव्यनिष्ठा ढळली, मागे पडली आणि तो युद्ध करणेच कसं चूक आहे वगैरे बोलू लागला. खरं तर क्षत्रिय म्हणून सामोपचाराचा जरी प्रयत्न करूनही कौरव तयार होत नव्हते, म्हणून युद्ध अट्टळ होतं. म्हणून कौरवांशी युद्ध करणं हे त्याचं कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य करण्याचं
मायामोहामुळे त्याचं जे अवसान होतं ते मायामोहामुळे गळलं होतं. अशी अर्जुनाची स्थिती होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाच्या मायामोहावरच्या आणि त्याच्या क्षात्र कर्तव्य धर्मावर गीता तत्त्वज्ञानाने प्रकाश पाडून त्याला कर्तव्य मार्गावर उभं राहण्यासाठी बळ दिलं. अर्जुनाचा विषाद, मानसिक खेद, मायामोह गीतेच्या उपदेशाने सर्व नाहीसा करून कर्तव्यासाठी त्याला जागं केलं, उभं केलं, बळ दिलं. तर अशी ही गीता आपल्यावरही ज्यावेळेला माया, मोह, आसक्ती यामुळे कर्तव्यापासून ढळण्याचा प्रसंग येतो, त्यावेळी ती आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे नक्कीच योग्य मार्ग कर्तव्य करण्याचं धैर्य देतं, वाट दाखवते. गीतेच्या पहिल्या अध्यायाचा आशय इंग्रजीमध्ये असा थोडक्यात सांगितला आहे. अर्जुन्स ऑसिलेटिंग माइंड कॅप्रिशियसली फॉरगेट सायन्स, रिलिजन अँड रॅशनॅलिझम. अर्जुनाचं चंचल मन विज्ञान, धर्म आणि बुद्धिवाद या तिन्हींचं निष्कर्ष विसरून गेलं. आता दुसऱ्या अध्यायापासून बघूया. आता तो कर्तव्य विसरला आणि कर्तव्य सांगणार आहेत आता कृष्ण त्याला, जास्त पटवून देणार आहेत. म्हणून या दुसऱ्या अध्यायापासून बघूया जीवनाचं कर्तव्य, ध्येय आणि तत्त्वज्ञान. त्याआधी पुन्हा एकदा बघूया गीतेचं प्रयोजन, म्हणजेच एका दृष्टीने गीता सांगण्याचा देवाचा हेतू आणि गीतेचे कार्य. प्रत्येकाला त्याच्या जन्माबरोबरच एक कर्तव्य आणि वृत्ती, म्हणजे काय करायचं जीवनात ते, ही धर्माने लावून दिलेली असते. म्हणजेच प्रत्येकाचं कर्तव्य ठरलेलं असतं. त्यालाच गीतेत स्वधर्म म्हटलं आहे. स्वधर्म याचा गीतेमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वकर्तव्य. आता आपण सबंध गीताच्या अभ्यासात स्वधर्म म्हणजे स्वकर्तव्य हे नीट लक्षात ठेवूनच गीता वाचायची आणि शिकायची आहे. माणसाला मोहासक्तीपायी स्वधर्म चुकीचा वाटू लागतो. आता अर्थात बघा, स्वधर्माचा अर्थ प्रत्येक ठिकाणी कर्तव्य जे आपल्याला करायचं आहे ते असा घ्यायचा. माणसाला मोह आणि आसक्ती याच्यामुळे स्वधर्म चुकीचा वाटू लागतो. पण गीता सांगते स्वकर्तव्य, स्वधर्म पाळूनच माणसाने आपला विकास करून घेतला पाहिजे. स्वकर्तव्य करूनच माणसाचा विकास होऊ शकतो. स्वधर्म मोठा आहे, माझा स्वधर्म मिळाला आहे चांगला तर तो करूया. आणि लहान आला वाटायला, म्हणजे कर्तव्य जर लहान असलं, म्हणजे कमी प्रतीचं वाटत असलं तरी ते टाकायचं नसतं. हे विकासाचं सूत्र आहे. श्रेयान स्वधर्म विगुणः हे गीतेतील विज्ञान. म्हणजे स्वकर्तव्य कमी प्रतीचे वाटले तरी तेच कल्याणकारी, श्रेयस्कर असते. या ठिकाणी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असा धर्म नसून प्रत्येकाचा स्वधर्म, कर्तव्य वेगवेगळं असतं. तेच त्यांनी केलं पाहिजे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. माणसाचं आयुष्य पुढे पुढे सरकतं, त्यानुसार स्वानुभव आणि चिंतन या योगे आपलं कर्तव्य, आपला स्वधर्म आपल्याला जसा कळतो तसा तो आसक्तीत न गुंतता पाळायचा असतो. दुसऱ्याचा धर्म मोठा, श्रेष्ठ वाटला तरी तो स्वीकारण्यात आपलं कल्याण नसतं. उदाहरण बघा, सूर्याचा प्रकाश आरोग्याला चांगला, म्हणून आपण त्याला मिठी मारण्यापेक्षा आपल्या स्वधर्मात, म्हणजेच येथे पृथ्वीवर सुरक्षित राहणे हेच आपलं कर्तव्य आहे. दुसरं उदाहरण बघा, पाण्यापेक्षा दूध गुणकारी म्हणून माशाने दुधात पोहून चालणार नाही, तो पाण्यातच तरेल. आणि बघा, बायका मुलांचा त्रास नको म्हणून संन्यास घेतला तर तो यशस्वी होत नाही. जन्माबरोबर आलेला स्वभाव, स्वकर्तव्य टाळू शकत नाही. आता आपला स्वधर्म, आपली वृत्ती काय
हे स्वतःच शोधून विकास करून अंतिम ध्येय काय तर परमेश्वर प्राप्ती ते ज्याने त्यांनी मिळवायचं आहे. त्यासाठी म्हणजेच जीवनाचे अंतिम ध्येय साध्य जे परमेश्वर प्राप्ती हे आपलं अंतिम ध्येय असलं पाहिजे, ते साधण्यासाठी श्रीकृष्ण भगवंतांनी गीतेत कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग असे त्रिविध साधन मार्ग सांगितले आहेत. त्यांचा अभ्यास करून आपण जीवनाचे साध्य परमेश्वर प्राप्ती ते मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. गीता हे व्यासांच्या शिकवण्याचं सार आहे आणि संबंध महाभारतही मानवाचा मोह आणि आसक्तीचा नाश करण्याचाच शिकवतं असं आपल्याला दिसतं. अर्जुन मोहामुळे आपल्या मनात स्वधर्म स्वकर्तव्य टाकण्याचे जे विचार येतात ते मोकळेपणाने श्रीकृष्णापुढे मांडतो. त्याप्रमाणे आपल्या कर्माची वकिली मनात देवापुढे न करता खरी झालेली आपली आगतिकता मनातल्या कृष्णापुढे कबूल करा आणि प्रत्येकाच्या मनात असणारा चांगले वाईट जाणणारा सद्विवेकवाला कृष्ण आपल्याला योग्य गीता नक्कीच सांगेल. त्यासाठी प्रत्यक्ष श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले साधन मार्ग आपण गीता रूपाने वाचूया आणि अंती त्या श्रीकृष्ण भगवंताच्या पायाशी जाऊया. चला तर पुढे पाहूया दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात. अध्याय दुसरा सांख्ययोग. याच्यात इंग्लिशमध्ये त्याचं थोडक्यात सांगितलं आहे. कृष्ण पॉझिटिव्हली असर्ट्स ॲक्शन इम्पेल्स रिॲक्शन अँड रेकमेंड्स रिलिजियस इक्विलिब्रियम. कृष्ण निश्चितपणे असे म्हणतो की तुम्ही गती निर्माण केली की प्रतिगती निर्माण होते. त्यामुळे धक्क्यामुळे बुक्क्यामुळे धक्का मिळणारच. म्हणून नियमबद्ध वागून शांती मिळवली पाहिजे. प्रथम आपण सांख्ययोग याचा शब्दशः अर्थ काय ते पाहू. आपल्या धर्मतत्त्वज्ञानात 6 प्रकारच्या महत्त्वाच्या पद्धती म्हणजे सिस्टीम ऑफ फिलॉसॉफी आहे. त्यांना दर्शने असे म्हणतात. साही विवाद करिता पडलो प्रवाही असं देवीच्या आरतीत आहे की त्यापैकी एक सांख्य तत्त्वज्ञान आहे. सांख्य म्हणजे सिद्धांत किंवा शास्त्र आणि योग म्हणजे जोडण्याची कला. सांख्ययोग म्हणजे जीवन तत्त्वज्ञान सिद्धांत जीवनात वापरण्याची कला. शास्त्र वापरण्याची कला पाहिजे. उदाहरणार्थ संगीत. या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी जीवनाचं तत्त्वज्ञान म्हणजे सिद्धांत सांगितले आहेत आणि ते वापरण्याची कलाही सांगितली आहे. सांख्य तत्त्वज्ञान जीवनाचे 3 महासिद्धांत सांगते. एक आहे जीवनाचं तत्त्वज्ञान सिद्धांत सांगितले कृष्णाने ते बघा. पहिलं काय आहे? आत्म्याची अमरता आणि अखंडता. अमरता आणि अखंडता. आपल्या ठिकाणी असलेलाच आत्मा अखंडपणे सर्वकडे आहे. दुसरं देहाची क्षुद्रता आणि तिसरं स्वधर्माची अबाध्यता म्हणजे स्वधर्म टाळता येत नाही. आत्म्याची अमरता, अखंडता आणि देहाची क्षुद्रता हे ज्ञान आपण लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसार अबाध्य अटळ असा प्रत्येकाचा स्वधर्म स्वकर्तव्य प्रत्येकाने आचरणात आणायचा आहे. गीता तत्त्वज्ञान इतकं व्यापक आहे की निरनिराळे अनुभव परिस्थिती आणि स्वभाववृत्ती यानुसार प्रत्येकाला त्यात योग्य मार्गदर्शन मिळतं. उदाहरणार्थ देव दानव मानव ही एक उपनिषदातली लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. देव दानव मानव प्रजापतीकडे उपदेश द्या म्हणून जातात. त्यावेळी प्रजापतीने द अक्षर दिलं. तिघांनाही द अक्षर दिलं. देवांना, दानवांना आणि मानवांना. देवाने अर्थ घेतला दमन करा
कारण त्यांना आपल्यालाच स्वतःला वाटत होतं की आपण भोगवादी आहोत, भोगाला चटावलेले आहोत, म्हणून त्यांनी दचा अर्थ दमन घेतला. दानव क्रूर होते, तर त्यांना त्या काय आपल्याला दिलं आहे प्रजापतीने अक्षर द, तर त्याचा त्यांना अर्थ वाटला दया करा. म्हणून आपण क्रोधी आहोत तर आपण दया शिकली पाहिजे असा त्यांनी अर्थ घेतला. आणि मानव कंजूष आहे, सगळे स्वार्थी आहे, आपल्याकरताच सगळं करणार आहे, तर त्यांनी अर्थ घेतला की दान केलं पाहिजे. आपण द अक्षराने आपल्याला प्रजापतीने जणू काही सांगितलं आहे की दान करा. आपण लोभी आहोत, संचयाच्या मागे लागलेलो आहोत, तर दान करा असा अर्थ मानवाने घेतला. आता एकाच अक्षराचा तिघांनी आपापल्या स्वभाववृत्तीप्रमाणे निराळा अर्थ घेतला. स्वधर्माचरण हा तिसरा सिद्धांत कृतीत आणायचा आहे, पण त्यासाठी आधीचे 2 सिद्धांत चित्तात ठसले पाहिजे, म्हणजे मग स्वधर्माचरण जड जात नाही. पहिलं काय आहे? आत्मा अमर आहे आणि अखंड आहे. मी मर्तुकडा देह नव्हे, देह केवळ वरचा क्षुद्र पापुद्र आहे, आणि मी म्हणजेच आत्मा कधीही न मरणारा अखंड व्यापक आत्मा आहे. हे दोन्ही सिद्धांत मिळून जीवनाचं एक पूर्ण तत्त्वज्ञान होतं. आता आपण या दोन्ही सिद्धांतांचा आशय अजून जास्ती जाणून घेऊया. देह क्षणाक्षणाला बदलतो. आधुनिक शास्त्रज्ञ सांगतात 7 वर्षात शरीर पार बदलून रक्ताचा जुना एक थेंबही शरीरात शिल्लक राहत नाही. बाल्य, तारुण्य, जरा, वृद्धत्व हे चक्र सर्वांच्या अनुभवाचं आहे. देह अत्यंत अस्वच्छ, मर्त्य, रोगी, फक्त 3.5 हाताचा. त्याच्या उलट परमात्मा आत्म्याची अखंडता, अमरता आहे. परमात्मा त्रिभुवन विहारी, अमर, अखंड. देहाची परिवर्तन पाहणारा, देहाच्या मरणाचा व्यवस्थापक म्हणून देहाचा मृत्यू, नाश ही शोक करण्याची गोष्ट नव्हे. देह हे आत्म्याचे वस्त्र आहे. रोगी, म्हातारा आणि प्रारब्धाने बांधलेल्या देहाचे फाटके वस्त्र आत्मा टाकून देऊन नव्या देहाचे वस्त्र घेतो. म्हणून मरणाचे भय सोडून दिले पाहिजे. पण हे तत्त्वज्ञान पचनी न पडल्यामुळे सामान्य माणसांना मरण हा शब्दही सहन होत नाही. मरणाचं नाव काढणं अभद्र वाटतं, आणि ते आगा मर हा बोल न साहती आणि मेलिया तरी रडती. या उलट माणसांनी ईश्वर स्मरणाकडे वळलं पाहिजे. देहासक्ती सोडून आपण सर्वांवर प्रेम केलं पाहिजे. सर्वाभूती असलेला परमात्मा जाणून जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, असे आपलेपणाचे वर्तुळ वाढवले पाहिजे. नश्वर देहाची पुष्टी सेवा, त्यासाठी स्वाद आणि भोग असे जीवन न घालवता जीवनाचा तिसरा जो सिद्धांत आहे स्वधर्माचरण, त्यासाठी आपण देह हे सेवेचं साधन समजून त्याला सांभाळलं पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे. स्वधर्माचरण हे साध्य आहे, करायचं आहे, त्यासाठी देह हे साधन समजून वागलं पाहिजे. स्वधर्माचरणासाठी देहाची देखभाल असेल तर त्या देहधारी माणसाला प्रतिष्ठा मिळते, मान सन्मान मिळतो. सांख्य तत्त्वज्ञानातील हे 2 सिद्धांत झाले. सांख्य म्हणजे सिद्धांत, तत्त्वज्ञान. पण सांख्य नाव पडण्याचे कारण या सांख्य तत्त्वज्ञानात कपिल मुनींनी 25 तत्त्वे सांगितली आहे. तत्त्वांची संख्या आहे म्हणून त्याला सांख्य फिलॉसॉफी, सांख्य दर्शन, सांख्य योग होय. योग म्हणण्याचं कारण हे सांख्य तत्त्वज्ञान देह आत्मा याविषयीचं व्यवहारात आणण्यासाठी सांख्य योग सांगितला, म्हणजे सांख्य सिद्धांत आचरणात आणले पाहिजेत सांगून त्यासाठी आवश्यक असलेला तिसरा सिद्धांत स्वधर्माचरण हा सांख्ययोगात सांगितला आहे. सांख्ययोगातील या सिद्धांताचे गीतेत महत्त्व आणि स्वधर्माचरण जीवनात अंमलात कसे आणायचे त्याची कलाही सांगितली आहे. गीतेतील सांख्ययोगात जीवनाचे मूलभूत सिद्धांत
त्यांचं महत्त्व सांगितलं आणि अंमलात आणण्याची कला म्हणजे जीवनात निष्काम कर्मयोग आचरणे हे सांगितले आहे. अशा रीतीने शास्त्र आणि कला यांचा जोडण्याचं जे काम त्याला योग असं म्हटलेलं आहे. शास्त्र आणि कला एकत्र आणायचं हा योग आहे. ज्या व्यक्तीने हे अंमलात आणलं त्याचं तो कसा असतो तर तो स्थितप्रज्ञ असतो. त्याचं यथायोग्य वर्णन भगवान श्रीकृष्ण या अध्यायात अर्जुनाला सांगतात. तिसरा सिद्धांत देहाने स्वधर्माचरण म्हणजे काय व त्याचं महत्त्व काय हे आपण पाहू. महत्त्व स्वधर्म म्हणजे स्वकर्तव्य हे आपण जन्मतो त्याच वेळी आपल्याला प्राप्त होतं. जन्म देणारे, पालन करणारे, वाढवणारे आईबाप तसंच ज्या समाजात आपण वाढतो तो समाज या गोष्टींची निवड करायची नसते. या गोष्टीबद्दलचं कर्तव्य, सेवा जन्मापासूनच पुढे आयुष्यभर करायचं असतं. असा प्रत्येकाचा स्वधर्म ठरलेला असतो. जीवनात येणारे अनुभव, संकटे, परिस्थिती या सर्वांना तोंड देऊन आपल्याला ते कर्तव्य केलंच पाहिजे. इतका महत्त्वाचा हा जीवनाचा तिसरा सिद्धांत आहे. आपले आईवडील, समाज आपण बदलू शकत नाही. त्यांच्या आश्रयानेच आपण पुढे जाऊ शकतो. म्हणून तो आश्रय कोणी कधीही सोडू नये असा जीवनाचा तिसरा मूलभूत सिद्धांत आहे. सांख्ययोगात सांगितलं आहे, जन्माबरोबरच प्राप्त झालेला स्वधर्म, स्वकर्तव्य खरं तर आचरणात आणणं सोपं असतं. पण स्वार्थ, फक्त स्वार्थ यामुळे या मार्गात अनेक प्रकारचे अडथळे येतात आणि मोह पडण्याचे प्रसंग येतात. आपण ज्या समाजात जन्माला येतो त्या समाजाची सेवा करणं कर्तव्य आहे. पण आपली देहबुद्धी आपल्या फक्त नातेवाईकांनाच आपलं म्हणते आणि समाजाबद्दलचे कर्तव्य लक्षातही येत नाही. खरं तर व्यक्ती, कुटुंब, जाती, देश, धर्म या क्रमाने आपण सर्वांचंच हित करण्यासाठी सेवा कर्म करणे हा स्वधर्म म्हणजे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. देह क्षुद्र आहे आणि तो स्वधर्मासाठी आपल्याला मिळालेलं साधन आहे हे नीट लक्षात ठेवलं म्हणजे जिभेचे चोचले पुरवणे सोडून मनुष्य सेवेसाठी देह चांगला ठेवेल. जे लोक अशा तऱ्हेने देहाबद्दलची अवाजवी आसक्ती सोडून टाकतात, स्वधर्म पाळतात, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे म्हणजेच देह व कार्य या दोन्हीचा सन्मान होतो. नश्वर देहातला शाश्वत आत्म्याला आपण सर्वांशी जोडलं पाहिजे. म्हणून संत सर्व विश्वच आपले माना, विश्वकल्याणाचा विचार करून वागा असं सांगतात. आपलं जीवन सतत देहाच्या सेवेतच किंवा उपभोगातच जात असतं. आपल्यापुरता आपण जो भोग, स्वाद घेत असतो तसा भोगाचा, स्वादाचा आनंद दुसऱ्यालाही देऊन आपला आत्मिक विकास आपण साधला पाहिजे. स्वतःला भूक लागलेली असताना आपल्यातलाच थोडा घास दुसऱ्या भुकेल्या माणसाला देणे यातला आनंद हा आत्मविकासाचा आनंद आहे. तो आनंद आपल्याला जीवनाचे 3 सिद्धांत पाळूनच मिळेल. स्वधर्माचरणात लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य हे आपल्यासाठी बरोबरच असतं, ते अटळ असतं. दुसऱ्याचा स्वधर्म मोठा, चांगला म्हणून घ्यायचा नसतो आणि आपला स्वधर्म कमी प्रतीचा म्हणून टाकायचा नसतो. अर्जुनाला क्षत्रिय धर्म, न्यायाने लढून राज्य मिळवणे हा स्वधर्म प्राप्त झाला होता. पण चुलत भाऊ, गुरुजन यांच्या प्रेमासक्तीमुळे त्याला तो चुकीचा वाटतो तरी स्वधर्म पाळलाच पाहिजे असं गीता सांगते. अर्जुनाने लढून राज्य मिळवलंच पाहिजे. संन्यास घेऊन चालणार नाही. पाळायला कठीण, चुकीचा वाटला तरी स्वधर्म, स्वकर्तव्य केलंच पाहिजे असं गीता सांगते. श्रीकृष्ण गीतेत म्हणतात, श्रेयान स्वधर्मो विगुणः. दुसऱ्याचे स्वकर्तव्य आपल्यापेक्षा श्रेष्ठ वाटले तरी त्यात आपलं कल्याण नसतं. सूर्यप्रकाशाने वाढ चांगली होते असं असलं तरी आपल्याला सूर्याच्या जवळ जाऊन चालणार नाही. पृथ्वी सूर्यापेक्षा तुच्छ वाटली तरी आपण पृथ्वीवर राहण्यानेच आपला विकास आहे.
सूर्याच्या प्रकाशाने आपण भाजून जाऊ, मासा पाण्यात तरतो. मगाशी हे सांगितलं उदाहरण नाही का. संसाराची कटकट नको म्हणून सोपा वाटणारा संन्यास घेऊन रानावनात गेलो तरी तेथे स्वतःसाठी संसार व कटकटी सुरू होतातच. या सर्वांचा मुख्य अर्थ आहे की गीता स्वधर्माच्या आड येणारी आसक्ती, मोह टाळण्यासाठी श्रीकृष्णांनी सांगितली आहे. देहाची क्षुद्रता, आत्म्याची अमरता, अखंडता आणि स्वधर्मनिष्ठा हे तिन्ही सिद्धांत जीवनात पाळून कार्य करण्याची कला, युक्ती म्हणजेच 3 सिद्धांत जीवनाशी जोडून कर्म कसे करायचे ही महत्त्वाची गोष्ट 2ऱ्या अध्यायात श्रीकृष्णाने सांगितली आहे. नुसतं शास्त्र माहीत असून उपयोग नाही, ते जीवनात वापरण्याचा योग साधला पाहिजे. हा सांख्ययोग श्रीकृष्णाने गीतेच्या 2ऱ्या अध्यायात सांगितला आहे. स्वधर्मसेवेची नामी युक्ती श्रीकृष्णाने काय सांगितली बघा. कामात काही फायदा असेल तर कर्म करीन आणि फळ घेईन अशी माणसाची वृत्ती असते. आणि रजोगुणी माणूस म्हणतो घेईन तर फळासकट घेईन, नाहीतर तमोगुणी माणूस म्हणतो फळ टाकीन तर कर्मासकट टाकीन. कर्माचा फळ मिळणार नसेल तर कर्मच करणार नाही म्हणतो तमोगुणी माणूस. कर्माचा स्वतःला काही फायदा नसेल तर कर्म करणारच नाही असं त्याला वाटतं. पण हे योग्य नाही. स्वकर्तव्याकरता कर्म केलंच पाहिजे. त्याकरता श्रीकृष्ण म्हणतात शुद्ध सत्वगुणी व्हा. कर्माचा फळाचा अधिकार असतो, पण तो अधिकार सोडून कर्म करा. फळ सोडा, फळ सोडून कर्म करा. म्हणजे फळ काय मिळेल याचं बघू नका, पण कर्म करणं हे कर्तव्य जे आहे ते करा. आणि ते फळाची आशा न करता करा. पुढे किंवा मागे कुठेच फळाची. खाली गेला रे माझं, आलंय की नाही बघायचं. कारण खाली वाकले मी सकाळी, खाली वाकून बोलले आलंय की नाही बघ. शेवटची 2-3 वाक्य बघ जरा. अशी आलंय असं अशी बोलले बघ अशी. कारण आता ते पाठ दुखायला लागले. नको असू दे काय जे आहे ते. कर्म करा आणि फळ सोडा, आणि फळ सोडून कर्म करा. पुढे किंवा मागे कुठेच फळाची आशा ठेवू नका. एवढेच नव्हे तर कर्म उत्कृष्ट करा. कर्मफल त्याग ही जीवनाची कला, योग आहे. अशा या सांख्ययोगानेच मनुष्य विश्वाशी, परमात्म्याशी एकरूप होतो. या योगाने फळापेक्षा स्वधर्माचरण आणि स्वकर्तव्य पालन हाच परमानंद माणसाला मिळतो. फलत्यागाची, सात्विक कर्माची 2 उदाहरणं. शिवाजी महाराज तुकारामांना पालखी पाठवून सन्मान करतात, पण देवाची भेट, देवाचे भजन हे कर्म त्यांना महत्त्वाचं वाटतं. पुंडलिकाच्या भेटीला पांडुरंग धावून आला, पण त्याला परमेश्वर भेटीपेक्षाही मातापित्यांची सेवा, स्वकर्तव्य हीच ईश्वर भक्ती आहे आणि कर्तव्य आहे असं वाटत होतं. प्रत्येक माणसाचं स्वकर्तव्य निरनिराळं असतं. ज्याच्या त्याच्या वृत्तीप्रमाणे वेगवेगळे मार्ग तो घेऊ शकतो. कोणी रानात जाऊन परमेश्वर प्राप्ती मिळवेल, तर कोणी संसारात राहून परमेश्वर प्राप्ती मिळवेल. अशा तऱ्हेने सांख्ययोग सांगतो स्वधर्माचरणासाठी देहासक्ती सोडून देह स्वधर्मासाठी वापरला पाहिजे. आत्म्याच्या अखंडतेचे आणि व्यापकतेचे भान सतत राखून चित्तातून आपला आणि दुसऱ्याचा हा आपपर भाव काढून टाकायचा. या योगे मनुष्याला सच्चित आनंदाचा लाभ होईल. निष्काम कर्म परिपूर्ण होऊ शकते. म्हणून फलत्याग हा योग जीवन कला आहे. फलत्याग म्हणजेच वासनेतून सुटका, आणि वासनेतून सुटका म्हणजेच मोक्ष होय. फलत्यागाने आपण हा मोक्ष मिळवू शकतो. सांख्ययोग म्हणजे एका वाक्यात आपण असं म्हणू शकतो की देह तुच्छ मानून आत्म्याची अमरता, अखंडता लक्षात आणून स्वकर्तव्य आचरण्याचा योग म्हणजेच कला. सिद्धांत आचरणाशी जोडणे, एकरूप करणे.
दुसऱ्या ज्या अध्यायात जीवनाचे सिद्धांत हे ऐकल्यावरही अर्जुन काय म्हणतोय बघा, जीवनाचा सिद्धांत आणि वापरण्याची कला हा सांख्ययोग ज्याच्या आचरणात आला आहे अशा मनुष्याचं वर्णन तू मला सांग, अशी श्रीकृष्णाला अर्जुनाने विनंती केली आहे. ज्याच्या मनात सांख्यनिष्ठा म्हणजे जीवन सिद्धांतची बुद्धी स्थिर झाली आहे, फलत्यागरूप कर्मयोग ज्याने आचरणात आणला आहे, कर्म समाधी सुखद जो अनुभवतो आहे त्याचं सर्व वागणं मला सांग. नंतर दुसऱ्या अध्यायात शेवटी 18 श्लोकात श्रीकृष्णाने निष्काम कर्मयोगाने मोक्ष मिळवणाऱ्या स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली आहे. हे 18 श्लोक म्हणजे गीतेच्या 18 अध्यायाचे सारच आहे. स्थितप्रज्ञ मनुष्य गीतेची आदर्श मूर्ती आहे. स्थितप्रज्ञ मनुष्य म्हणजे स्थिर बुद्धीचा मनुष्य हे नावावरूनच कळतं. बुद्धी स्थिर व्हायला संयम लागतो, म्हणून स्थितप्रज्ञ हा संयम मूर्ती आहे. बुद्धी आत्मनिष्ठ, आत्मा अखंड अमर आहे हे ज्ञान असणारी आणि अंतर्बाह्य इंद्रिये बुद्धीच्या हातात हा संयमाचा अर्थ आहे. स्थितप्रज्ञ सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून आवर घालून निष्काम कर्मयोग अंमलात आणतो. इंद्रिये विषयाशी पूर्ण बंद ठेवणे किंवा पूर्ण धावू देणे हे कठीण नाही, पण इंद्रिये विषयभोगातून आवरून घेणे आणि परमार्थ कार्यात त्यांचा योग्य उपयोग करणे हा संयम कठीण बिकट आहे. योग्य निष्काम कर्म करण्याचं ज्ञानही पाहिजे आणि कृतीही पाहिजे. हे सर्व कळते, पण प्रत्यक्ष वागणं जमत नाही. त्यावेळी आपल्यासारख्या सामान्य साधकांना हा सांख्ययोग अंमलात आणण्यासाठी सिद्धांतिक ज्ञानाला परमेश्वर भक्तीची जोड द्यावी अशी भगवान श्रीकृष्णाने मोलाची सूचना स्थितप्रज्ञाच्या लक्षणात देऊन ठेवली आहे. ज्ञानाबरोबर भक्तीचीही गरज असते हे गीतेतील तत्त्वज्ञान विशेष आहे. म्हणून मोक्ष, परमानंद यासाठी स्थितप्रज्ञाची लक्षणे नित्यपाठात ठेवायची, त्याचं मनन चिंतन व त्या दृष्टीने आत्मपरीक्षण आपण करायचं. एवढंच नव्हे तर या ज्ञानाबरोबर भक्तीने आपल्याला परमेश्वर प्राप्त होणार आहे असं सांख्ययोग सांगतो. सांख्ययोगात सांगितलेली स्थितप्रज्ञ आणि भक्त म्हणजेच बुद्धी आणि भावनाप्रेम यांचा मेळ घालणारा स्थितप्रज्ञ संयममूर्ती माणूस कसा असतो त्याचं वर्णन शेवटी 18 श्लोकात भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आहे. ते असं आहे. 61व्या श्लोकापासून आहे मला वाटतं ते. 64वा श्लोक महत्त्वाचा आहे, मग गीता वाचा. स्थितप्रज्ञ माणसाने निश्चयात्मक बुद्धी असतानाही ज्यावेळी इंद्रिय जबरदस्तीने त्याला भलत्या विषयाकडे ओढीत असतात त्यावेळी भगवंताने या बुद्धीला भक्तीची जोड द्या आणि माझ्या ठिकाणी मन स्थिर करा असं सांगितलं आहे. ज्ञानी स्थिरबुद्धीच्या माणसालाही परमेश्वराविषयी आस्तिक भाव व भक्तीनेच परमेश्वर प्राप्ती, ब्रह्मानंद, अमृतत्व कायम प्राप्त होतं. 64व्या श्लोकात सांगितलं आहे, प्रीती द्वेषरहित व पूर्णपणे स्वाधीन अशा इंद्रियांनी विषयात वावरणाऱ्या स्वाधीन अंतःकरणाच्या पुरुषाला समाधान प्राप्त होते. एकाहत्तराव्या श्लोकात स्थितप्रज्ञाचे विशेष गुण सांगितले आहेत. तो निस्पृह म्हणजे निरीक्षक, निर्मम, ममत्वशून्य, निरहंकार, निरभिमान, कर्तव्याचरणी असतो आणि मगच त्याला परमब्रह्मानंद शांती मिळते. सांख्ययोगाला ज्ञानयोग असाही दुसरा शब्द आहे. हा अंमलात आणण्यासाठी स्वधर्माचरण निष्काम कर्मयोग येतो.
म्हणून 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग म्हणजेच 2ऱ्या अध्यायात सांगितलेल्या सांख्ययोगाचे ज्ञानयोगाचे स्पष्टीकरण आहे. जरा वेळ थांबूया का रे? सकाळी हां हो 2 अध्याय झाले.